येऊ मग हा 15 दिवसाला कंप्लीट पैसे पाहिजे ना. हा. सावकार तर डायरेक्ट घरीच आला आणि आता तर डायरेक्ट सांगितलं 15 दिवसात पैसे पाहिजे. आता काहीतरी करावंच लागेल. 15 दिवसात पैसे तयार करावं लागतील. ती काही थोडी रक्कम नाही ना. पोराच्या लग्नासाठी 2 लाख रुपये घेतले, व्याजासह द्यावं लागतील. एक तर मानवरा या असा बेवडा मेला नशिबात पडला म्हणून या असं कर्ज काढायची पाळी आली. जाऊ द्या आता काहीतरी करायलाच लागल मला. चाल बाई, मा पोराला सुनाला सांगू दे. नवरा तर हाय बेवडा मेला असेल तिकडे दारू पेत. पोरांना तरी सांगते का पैशाचं काहीतरी करा. तो सावकार घरी येऊन गेला. लय डोक्याला टेन्शन झालं आता. झालंय आता पाणी भरून, जेवण करू आपण आणि मग डबल येऊ. हा हो तेच. अरे तू कशाला आली वावरात आता? तुमच्याकडेच आले होते मी. आम्ही केलंय काम, पाणी भरलंय सगळं. त्या काकडीला भरलं का? अगं सगळं झालंय. सगळं झालं. तू जा बरं आराम कर. आराम? मला ना इतकं टेन्शन आले बाबा. आणि तुझ्याकडेच आले की तू सावकार आला होता घरी. काय म्हणलं मग? तो तेच पैशांचं आता तुमच्या लग्नासाठी कर्ज गेलं होतं. आता तो बापाला तर नाही काळजी, सारखा दारू पिऊन पडेल, घरी याचा पत्ता नाही. आता म्हणले तो तरी कानावर घालावा. त्यांनी सांगून दिलं 15 दिवसात पैसे तयार ठेवा. अगं 15 दिवसात कसं शक्य आहे आता? कांदे जायला अजून 2 महिने बाकी येत. मग देऊ ना कांदे विकून पैसे. नाही म्हणला तो. त्याला म्हणले थांबा 1-2 महिने. तो म्हण नाही एवढ्या दिवस नाही थांबणार मी, 15 दिवसाच्या आत द्या, नाही तर मग. त्याला म्हणायचं ना, ते काय 5-10 हजार रुपये घे 15 दिवसात बरं, मी द्यायला. काय म्हणते ऐक ना, आपण ये मग रेस्टॉरंट. नाही तसं काय करू नको तू. मी माझं बघतो काय करायचं ते. हो हा तेच ना. मी कुठून पण आणतो पैसे. तुम्ही काहीतरी कराव. 2 लाख रुपये आहेत, ते काय थोडी पण रक्कम नाहीये. तू काय करणार एकटा आता? बरं बघू चला. जेवण अजून काय बोलला का तुला? नाही काहीच बोलला नाही. फक्त म्हण माझे पैसे तयार ठेवा. तेवढंच बोलला ना. हा नक्की ना. हा 15 दिवसांनी काय करू, मी त्याला भेटतो आणि त्याला सांगतो समजून का अजून थोडा वायदा दे. नको, 15 दिवसांनी त्याचे पैसे देऊन टाकू आपण. चल करू काहीतरी आता. बरं चल चल बघू चल. पाहिले कडकडा चावरायले आज. आता काही जात नाही वावरात. ते राहील कांदे ना, सुनबाईला सांगते वाहून चाळी टाक. सुनबाई, ए सुनबाई, सुनबाई. हाय बोला ना. अगं मी काय म्हणते, तू कुठं गेला?